त्यानंतर पाहूया टॉप 25 न्यूज। पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढण्यावर होणार सविस्तर चर्चा। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी महायुतीची समन्वय समितीची बैठक संपन्न। बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची ही बैठक। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदार अनिल देसाईंची उपस्थिती। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची उद्यापासून अंतिम सुनावणी। शिंदेंच्या शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरेंकडून आव्हान। दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत वाहनांची तपासणी। साई मंदिराची सुरक्षाही वाढवली। गोंदियात जहाल नक्षलवाद्याचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण। 3,50,000 रुपयांचं त्याच्यावर बक्षीस होतं। नाशिक रोड रेल्वे स्थानकातील बॅग स्कॅनर बंद असल्यानं आरपीएफ जवानांकडून प्रवाशांच्या सामानाची तपासणी। आगामी काळात कुंभमेळ्यानिमित्त लाखो भाविक नाशिकमध्ये येणार असल्यानं सुरक्षेची विशेष खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं अधोरेखित। दिल्ली स्फोटानंतर नाशिकच्या रामकुंड परिसरात पोलिसांकडून अलर्ट। वाहनांची तपासणी करत गस्तही वाढवली। नंदुरबारमध्ये बोरवलेमधून अचानक 70 फूट उंच पाण्याचं कारंजं। शेतकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त। शहादा तालुक्यातल्या कोटली भागातली घटना। नंदुरबारमध्ये हंगामाच्या सुरुवातीलाच पपईला 7 आणि 8 रुपयाचा दर। दरावरून शेतकरी आणि व्यापारी यांच्यात एकमत होत नसल्यानं 25,000 हेक्टरवरच्या पपईची तोड बंद। वाशिम बाजार समितीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी। पुढील 2 दिवस मोजणी आणि तोलाई सुरूच राहणार। माहीमच्या खाडीत 19 वर्षीय तरुणीनं मारली उडी। तरुणीला वाचवण्यासाठी तिच्या मित्रानंही मारली उडी, कारण अद्याप स्पष्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून तरुणाची शस्त्रानं हत्या। संतप्त जमावाकडून वाहनाची तोडफोड। रत्नागिरी शहरात मांडवी भुते नाकामध्ये मोटरसायकलवरून जाणाऱ्या तरुणावर कोयत्यानं वार। आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात। पुण्यातील कामशेत घाटात भीषण अपघात। कार्तिकी वारीतील वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू। पायी चालणाऱ्या वारकऱ्याला कंटेनरची धडक। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर। धर्मेंद्र यांची कन्या आणि अभिनेत्री ईशा देओलचं स्पष्टीकरण। अफवांवर विश्वास ठेवू नका, ईशा देओलचं आवाहन। दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या जागी क्रीडा मंत्रालय उभारणार स्पोर्ट्स सिटी। 102 एकरवर नवीन स्पोर्ट्स सिटी बांधण्यात येणार। कतार आणि ऑस्ट्रेलियाच्या आधुनिक मॉडेलवर विकास होणार। देशातील 70% कैदी अजूनही दोषी नाहीत। केवळ 8% इतक्याच जणांना कायदेशीर मदत मिळाली। नालसार विद्यापीठाच्या स्क्वेअर सर्कल क्लिनिकचा अहवाल प्रसिद्ध।